let's read the English moral story with Marathi meanings. The Crows and the Cobra. कावळे आणि कोब्रा. Short and easy in English and Marathi. Story is useful to everyone. Firstly, welcome to PK's Learning, and for easy solutions, don't forget to subscribe the channel. The Crows and the Cobra. Once there was a pair of crows living on a shady tree. एकेकाळी एका घनदाट झाडावर कावळ्यांची एक जोडी राहत होती. They made a comfortable nest in its green branches. त्यांनी त्या झाडाच्या हिरव्या फांद्यांमध्ये एक आरामदायक घरटे बांधले होते. नेस्ट म्हणजेच घरटे, कम्फर्टेबल म्हणजे आरामदायक. Everything was good. सर्व काही ठीक होते. But there was one big problem. पण तेथे एक समस्या देखील होती. Crows are taking care of their eggs. कावळे तर त्यांच्या अंड्यांची योग्य ती काळजी घेत होते. A cobra lived in a hole under the same tree. एका झाडाखाली एका बिळात एक नाग राहत असे. येथे कोब्रा म्हणजेच एक विषारी साप, नाग. It always troubled the crows and they could not stop it. तो नेहमी कावळ्यांना त्रास देत असे आणि ते कावळे त्याला थांबवू शकत नव्हते. They could not stop it. Whenever the crows were away, जेव्हा कावळे दूर असायचे, the cobra would come and eat the eggs in their nest. तेव्हा नाग येऊन त्यांच्या घरट्यातील अंडे खाऊन टाकायचा. Away म्हणजे दूर असणे. This made the mother crow very sad. त्यामुळे कावळीन खूप दुःखी झाली. She said to her husband. ती आपल्या पतीला म्हणजेच कावळ्याला म्हणाली, Let us go to another place. I have seen the cobra eat every egg I lay. आपण दुसरीकडे जाऊया. मी घातलेले प्रत्येक अंडे नाग खातो. हे मी पाहिले आहे. Another place म्हणजे दुसऱ्या ठिकाणी. Lay means घालणे. The father crow replied. कावळा म्हणाला, We should not leave because of the cobra. नागामुळे आपण येथून जायला नको. There may be danger in other places too. इतर ठिकाणीही धोका असू शकतो. Let us think of a plan. आपण काहीतरी योजना आखूया. A plan means युक्ती और योजना. Yes, said the mother crow. हो, कावळीन म्हणाली. The father crow said. वडील कावळा म्हणाले, Tomorrow morning a princess will come to the river for bath. उद्या सकाळी एक राजकुमारी नदीवर अंघोळीसाठी येईल. That will be a good time to do something. ती काहीतरी करायला चांगली वेळ असेल. The next day, the princess came to the river with her maids and guards. दुसऱ्या दिवशी राजकुमारी तिच्या दासी आणि रक्षकांसह नदीवर आली. मेड्स म्हणजे दासी आणि गार्ड्स म्हणजे रक्षक. Before going into the water, पाण्यात जाण्यापूर्वी she kept her necklace and bracelets on the river bank. तिने तिचा हार आणि बांगड्या नदीच्या काठावर ठेवल्या. रिव्हर बँक म्हणजेच नदीचा काठ, किनारा. The father crow saw this and got an idea. वडील कावळ्याने ते पाहिले आणि एक कल्पना त्याला सुचली. He quickly flew down. तो पटकन खाली उडून आला and picked up the necklace. आणि त्याने तो हार उचलला. Then the father crow flew back to their tree. मग तो वडील कावळा त्यांच्या झाडावर परत उडून गेला. He dropped the necklace into the cobra's hole. त्याने तो हार नागाच्या बिळात टाकला. कोब्रा म्हणजेच विषारी नाग किंवा साप. The guards followed him and saw the necklace fall into the hole.
रक्षकांनी त्याचा पाठलाग केला आणि तो हार त्या छिद्रात म्हणजेच बिळात पडताना पाहिला. When the guards looked inside, they saw the cobra. जेव्हा रक्षकांनी आत डोकावून पाहिले तेव्हा त्यांना नाग दिसला. They didn't want the cobra to bother anyone. त्या नागाने कोणालाही त्रास देऊ नये अशीच त्यांची इच्छा होती. Because they were guards, म्हणजेच ते रक्षक होते. To get the necklace, they caught the cobra and took it away to the zoo. हार मिळवण्यासाठी त्यांनी आधी कोब्राला पकडले आणि त्याला प्राणी संग्रहालयात घेऊन गेले. झू म्हणजेच प्राणी संग्रहालय. नाउ द crows were safe. They lived happily ever after. आता कावळे सुरक्षित होते आणि ते पुढे सुखाने तेथेच राहू लागले. अशा प्रकारे कावळ्याने त्याच्या हुशारीने त्याच्या कुटुंबाचे रक्षण केले. So kids, do you like this story? Angel asked. Yes, Angel, we loved this story. What you learned from this story? Tell me. Yes, Angel, we learned that you may be small, you may be weak, but if you are smart, you can win. हो, तुम्ही लहान असाल, तुम्ही कमजोर असाल, पण जर तुम्ही हुशार असाल तर तुम्ही जिंकू शकता. स्मॉल लहान, वीक म्हणजे कमजोर आणि स्मार्ट म्हणजे हुशार. आपल्या हुशारीने आपण जिंकू शकतो, मग आपण लहान असो किंवा कमजोर असो. सो मोरल ऑफ द स्टोरी, बी स्मार्ट अँड थिंक वाईजली टू सॉल्व प्रॉब्लेम्स. गोष्टीचे तात्पर्य, समस्या सोडवण्यासाठी हुशार आणि विचारपूर्वक वागा. Thanks for watching. If this video is helpful to you, then please like, share with your friends and don't forget to subscribe the channel for more updates. Thank you.